आपण आज बनवतोय चिकन 65। त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये हा चिकन 65 चा फ्राय मसाला घालून घेऊयात, एक पॅकेट। हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला वरून कॉर्नफ्लोअर, मीठ, चटणी हे घालायची काही गरज नाही, एवढा मसाला पुरेसा होतो त्याला। आणि मसाल्याबरोबरच घालून घेऊयात 2 चमचे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट। छान आता मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं ह्याला असं झाकून ठेवूयात। हे छान आता व्यवस्थित मिक्स करून झाले। आता याला 10 ते 15 मिनिटं आपण असं झाकून ठेवूयात। चिकनला आपण मसाला लावून 10 ते 15 मिनिटं झालेत। आता हे छान मुरले त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये। आता आपण हे एक एक तळून घेऊयात। तेल घेताना जास्त घ्यायचं नाही, कमीच घ्यायचं, कारण ते तेल आपण परत वापरू शकत नाही कशाला। आता हे तळून घेऊयात। तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, फास्ट ठेवली चिकन वरून करपलं जाईल आणि आतून कच्चं राहील। आणि हे 65 आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे, त्याच्यासाठी कमी फ्लेमवरती तळून घ्यायचं। पहिली बॅच आपली यात सोडून झालेली आहे। आता ही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। याला आता पलटी करून घेऊयात। तेलामध्ये टाकल्यावर लगेच पलटी करायची, काही करायची नाही, तुम्ही बघू शकताय। आता छान असा रंग आला। आता आपण हे एकसारखं तळून घेऊयात। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरी आणून असं एकदम सोप्या पद्धतीनं 10 ते 15 मिनिटात 65 बनवू शकता। छान असं आता आपलं फ्राय करून झाले। आता हे काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आलाय, टेक्स्चर छान आलंय। दुसरी बॅच आपण आता त्याच पद्धतीनं तळून घेऊयात। इथं आपली सेकंड बॅच ही तळून तयार झालेली आहे। आता ते काढून घेऊयात। असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं, म्हणजे वरूनही व्यवस्थित भाजलं जातं ना, आतापर्यंत व्यवस्थित शिजलं जातं। तर सगळं आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। छान असं आपलं 65 बनवून तयार झालेलं आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।